लिंगायत स्मशानभूमीवरून निर्माण झालेला वाद हा समाजासाठी घातक आणि अशोभनीय ठरताना दिसून येतोय। पाहूयात याविषयीचा एक्सक्लुसिव्ह वृत्तांत। वादाचा विषय स्मशानभूमीपर्यंत पोहोचावा आणि यासाठी दस्तूरखुद्द जगद्गुरूंना मध्यस्थी करावी लागावी असा काहीसा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडताना दिसतो आहे। प्रस्तावित लिंगायत स्मशानभूमीची देखभाल कोणत्या संस्थेकडे द्यावी यातून वाद उफाळून आलाय। विषय एखाद्या समाजापुरता असला तरी पालिकेतील गटबाजीची किनार या विषयाला लागल्यानं हे प्रकरण अधिक गंभीर बनलंय। सबंध घटनाक्रमात लिंगायत समाजातीलच दोन मोठ्या धार्मिक संस्थांना एकमेकांसमोर उभं करण्यात आलंय। जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी या प्रकरणी समन्वयाचा सल्ला दिलाय। आता या विषयाच्या आड येणारं राजकारण पाहता कोण कोणाशी आणि कसा समन्वय साधणार हा सवालच आहे। लिंगायत स्मशानभूमीसाठी दुसरी जागा आणि तिची देखभाल असा मुद्दा समोर आला। या विषयापासून अनभिज्ञ असणाऱ्या श्री सिद्धेश्वर देवस्थानला याबाबत विचारणा झाली। सरतेशेवटी देवस्थाननं याला होकार दिला। तसा पालिकेचा निर्णय देखील झाला। हे होत असतानाच सिद्धेश्वर देवस्थानला विरोध करत लिंगायत समाजातील काही मंडळींनी ही जबाबदारी होडगी संस्थेकडे देण्याची मागणी धरली। इथून या सामाजिक विषयानं राजकीय रंग घेतला। मुळात ना सिद्धेश्वर देवस्थाननं स्वतःहून मागणी केली ना होडगी संस्थेला यामध्ये कुठला रस होता, पण पालिकेतील कोठे देशमुख गटातून राजकीय कुरघोडीसाठी हा विषय लावून धरण्यात आला आणि सामाजिक दृष्ट्या आज तो गंभीर स्वरूप धारण करत आहे। अक्कलकोट रोड शांतीनगर भागातील लिंगायत स्मशानभूमीच्या 2 एकर जागेचा हा विषय। ज्या संस्थेला देखभाल करण्याची जबाबदारी द्यायची आहे त्या संस्थेला मुळात इथून सेवेशिवाय काहीही साध्य होणार नाहीये, कारण ही जागा पालिकेकडेच राहणार आहे। श्री सिद्धेश्वर देवस्थानचा विचार करता या संस्थेनंच देखभाल करावी यासाठी पालिकेकडून विचारणा झाली। तशी तयारी सिद्धेश्वर देवस्थाननं दाखवली। हे असं घडतंय म्हटल्यानंतर आमदार देशमुख समर्थक नगरसेवकांनी होडगी संस्थेचं नाव पुढे आणलं। पालिकेच्या मंजूर ठरावाचं पुढं काय असा सवाल यातून निर्माण झालाय। पालिकेच्या राजकारणातून लिंगायत समाजातील 2 मोठ्या धार्मिक संस्थांना आमने सामने आणलं गेलंय। जगद्गुरूंच्या सल्ल्यानुसार हा विषय समन्वयातून सुटणं महत्वाचं आहे। याचबरोबर नव्या स्मशानभूमीच्या माध्यमातून लिंगायत समाजाला निर्माण होणाऱ्या सुविधेतील अडसर आपण बनू नये ही जाण सुद्धा राजकीय मंडळींना असायला हवी। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।